प्रत्येक जण सातत्याने घड्याळाकडे पाहत असेल, कधी एकदा पहिला कल आपल्या हात येतोय आणि कधी एकदा आपला आमदार किंवा सरकारच्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचतेय। हे सगळं न्यूज 18 लोकमतवर तुम्ही नॉनस्टॉप कव्हरेज पाहणार आहात। आपण जातोय आता कोल्हापूरला। ज्ञानदा, कोल्हापूरला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत आणि कोल्हापूरच्या लढती तर खूप इंटरेस्टिंग राहिल्यात। करवीर हा असा एक मतदारसंघ आहे जिथे राज्यातलं सर्वाधिक मतदान सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि खास करून कोल्हापूर या सगळ्या परिसरामध्ये घडामोडी नेमक्या काय घडणार त्याची प्रचंड उत्सुकता आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या बिग फाईट सुद्धा कमालीच्या तगड्या आहेत। मग त्या सांगलीमधल्या असो, त्या कोल्हापूरमधल्या असो, त्या इतर साताऱ्यामधल्या असो, पुण्यामधल्या असो, या सगळ्या बारामती सगळ्यात महत्त्वाची लढत मानली जाते। विलास, पवार फॅक्टरच्या संदर्भात सुद्धा आज फैसला होऊ शकतो, कारण एक सहानुभूती त्यांना या निवडणुकीत सुद्धा आपल्याला दिसलेली होती। कोल्हापूरमध्ये शरद पवार पावसात यावेळी सुद्धा भिजलेले होते आणि तिकडे देवेंद्र फडणवीस सुद्धा भिजलेले होते। त्यामुळे या भिजलेल्या पैलवानांचं नेमकं यावेळेस काय होणार आहे बघूया। 2019ला त्यांना यश मिळालेलं होतं आणि ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। आपण ज्ञानेश्वरकडे जाऊया आणि ज्ञानेश्वर, पश्चिम महाराष्ट्राचे अपडेट आणि खास करून कोल्हापूर म्हणजे सर्वाधिक मतदान राज्यात कुठे झालंय तर ते करवीरमध्ये झालंय, ते कोल्हापूरमध्ये झालंय। वाढत्या टक्केवारीचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकंदरीत कसा परिणाम पाहायला मिळेल याची चर्चा आहे। कोल्हापूर जिल्हा हा राज्यात अग्रेसर राहिलेला आहे आणि कमालीची चुरस या निवडणुकीमध्ये आहे ती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। अनेक नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। कोल्हापूरचे सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, धनंजय माडिक, साताऱ्याचे उदयनराजे भोसले असू देत, पृथ्वीराज चव्हाण असू देत, जयंत पाटील यांची सगळ्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागल्याचं पाहायला मिळते। कारण अत्यंत चुरशीनं या सगळ्या भागामध्ये आहे तो प्रचाराची रणनीती दोन्ही बाजूने आखली गेली होती। जयंत पाटील यांनी विरोधकांच्या वरती आरोप टीकास्त्र करत आहे ते त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला होता। शरद पवार यांनी हा सगळा पश्चिम महाराष्ट्र आहे ते पिंजून काढला होता। खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून आहे ते पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे, मात्र त्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून आहे ते भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून होते आणि या निवडणुकीमध्ये नेमकं कौल कुणाच्या बाजूने लागणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट असू दे, वोट जिहादचा प्रश्न असू दे किंवा शरद पवार आहे ते इचलकरंजीच्या पावसात भिजल्याचा प्रश्न असू दे, एकूणच पाहायला गेलं तर या निमित्तानं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं। प्रियंका गांधी यांनी सुद्धा या परिसरामध्ये सभा घेतली होती। योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा प्रचाराचं रान या ठिकाणी पेटवलं होतं। त्यामुळे कोल्हापूरचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा मतदार कुणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्याला माहितीच आहे की कोल्हापूरच्या सध्या मी उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या या केंद्रामध्ये आहे आणि इथला जो काँग्रेसकडून उमेदवारी राजेश लाटकर या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिली होती, पुन्हा ती कापली गेली, मधुरिमा राजेंना दिली, मधुरिमा राजेंनी पुन्हा माघार घेतली आणि पुन्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणून राजेश लाटकर याच्या बाजूने काँग्रेस आणि इंडिया आघाडी राहिलेली आहे। त्यामुळे कोल्हापूरचा नेहमीच धक्कादायक निकाल देण्याची परंपरा आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा ती परंपरा राहते का हेच पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र एकूणच काही वेळातच या मतमोजणीला आता सुरुवात होणार आहे। 7 वाजता प्रत्यक्षपणे या सगळ्या मतमोजणी कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात येणार आहे आणि 8 वाजता ATBS आणि पोस्टल मतांची मोजणी आणि त्यानंतर EVM ची मोजणी हाती घेणार आहे। प्रत्यक्ष कल हाती यायला साधारण 1 ते 2 वाजणार आहेत। मात्र या सगळ्या आता निकालाच्याकडे कोल्हापूरकरांनी या उत्सुकतेनं पाहायला सुरुवात केलेली आहे। पैजा आहे ते कोल्हापूरमध्ये लागलेले आहेत, अगदी फॉर्च्युनर गाडीची सुद्धा पैज आहे ते लागलेले। कार्यकर्ते आहेत ते आपल्या उमेदवाराच्या बाबत आत्मविश्वास बाळगताना पाहायला मिळते आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती तो उमेदवार आता विजयी होणार का पैज लावली की नाहीये महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही काही पैज लावली की नाही? आमच्या पैजा तर नेहमीच रंगत असतात आणि ज्या पैजा आहेत त्या पत्रकार म्हणून जाहीरपणे मांडता येत नाही। मात्र निश्चितच ही जर पैज मी जिंकलो तर निश्चितच या पैजेबाबत तुम्हाला कल्पना देऊ। मात्र एकूणच सगळ्यांच्या पैजा त्या ठिकाणी आपल्या आपल्या बाजूने आहे ती मतं मांडताना आपल्याला दिसून येते। नारद, कोल्हापूरचा नाद वेगळा आहे आणि त्यामुळे पोस्टर्स आपण बघितले वेगवेगळे